आज दीपा प्रकाश नमो आदिरूपा अनंता परेश नमो मंगला मंगल त्रयचारी नमो कृपा पूर्ण दोषानिवारी तुझे रूप ते पाहुने विश्वव्यापी तुझे पाहुने सेवुदे ग्राम रूपे तुझे ध्यान सर्वांतरी संचरुदे तुझा सत्य आनंद लोके वरुदे करे नाम निष्काम ही ग्राम सेवा झटो सर्व भावे करो सर्व भावा करो हे बडो देहकारी बडू दे घडू दे प्रभु दे वडे घडू दे सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुकुंज निधी लिमिटेडचं आज रक्षकदादा लाखेदादा आणि सर्व समस्त गुरुदेव सेवा मंडळाचे परिवार यांच्या सानिध्यात आज उद्घाटन सोहळा पार पडला असं मी जाहीर करतो आणि आपण बाहेर स्थानापन्न होऊ. परम पूजनीय श्री गुरुदेव, कण कण में विराजमान श्री गुरुदेव शक्ति और यहाँ सभी बैठे उपासिका को मैं गणतंत्र दिन की हार्दिक शुभकामनाएं देती हूँ. मैं आप सभी को गणतंत्र दिन की कुछ जानकारी देना चाहूँगी. 26 जनवरी यानी गणतंत्र दिन हमारे देश के लिए बहुत खास दिन है. गणतंत्र का अर्थ है जनता के द्वारा जनता के लिए शासन निर्माण किया गया, मतलब ये गणतंत्र का अर्थ है. हमारे देश को आज़ादी दिलाने के लिए कई महान वीरों ने अपनी जान गंवा दी. उनके मेहनत और संघर्ष को आज के दिन हम याद करते हैं. हमारे देश को आज़ादी 15 अगस्त 1947 में हुई थी, लेकिन हमें आज़ादी सही मायनों में 26 जनवरी 1950 में हुई. हमारा संविधान इस दिन लागू किया गया था. हमारे संविधान को बनाने में 2 साल 18 महीने और 11 दिन लगे थे और इस संविधान को बनाने में सबसे महत्वपूर्ण योगदान डॉक्टर भीमराव अंबेडकर जी का था. इतना बोल के मैं अपने 2 शब्द समाप्त करतो. परम पूजनीय श्री गुरुदेव, मी आता आपल्या समोर एक कविता म्हणणार आहे. सूरज कहता नहीं किसी से मैं प्रकाश फैलाता हूँ, बादल कहता नहीं किसी से मैं पानी बरसाता हूँ, आंधी कहती नहीं किसी से मैं आफत डगा देती हूँ, कोयल कहती नहीं किसी से मैं अच्छा गा लेती हूँ, नाच दिखाकर खेतों में मोर प्राप्त कर लेता है मान, बातों से नहीं कामों से होती है सबकी पहचान. जय गुरु. अदृश्य स्वरूपाने वास करणारी गुरुदेव शक्ती आत्ताच गुरुकुंज निधी लिमिटेड मुख्य कार्यालय आणि शाखेचं उद्घाटन आदरणीय रक्षकदादा लाखेदादा चांदूरकर गुरुजी आणि समस्त गुरुदेव परिवार आणि मंगलदीप नगर अलंकार नगर येथील वरिष्ठ नागरिक यांच्या समक्ष हा उद्घाटन सोहळा पार पडला. आज आवर्जून उपस्थित असलेले आमचे लाखेदादा, त्यांचा शेड्यूल फार बिझी असतो. त्यांना आज गावाला जायचं होतं 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला, पण ते आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित झाले. मी आदरणीय लाखेदादांना विनंती करतो या प्रसंगी आणि आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या विषयावर थोडंसं मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. परमपूज्य गुरुदेव, चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, आणि आज हा 73वा प्रजासत्ताक दिन हमें हर्ष उल्लास के साथ हम मना रहे हैं. आज पूरे देश में, विश्व में आज का दिन हम प्रतीक्षा करते हैं कि यह मंगल दिन आए हमारे जीवन में. ऐसा क्यों? जैसे कि जिस महानुभावों ने हमारे देश को स्वतंत्रता के लिए बलिदान दिया,
जिस माँ ने अपना बेटा खोया, जिस बहन ने अपना भाई खोया, जिस पत्नी ने अपना पति खोया, वो सिर्फ जुनून था हमारा देश स्वतंत्र की धारा हम लोगों ने उसका प्रतीक्षा करना। इसी के साथ ही उन महानुभावों के कारण हम 15 अगस्त 1947 में आज़ाद हुए और आज़ादी मिलने के पश्चात हमारा यह इतना बड़ा राष्ट्र हिमालय पर्वत से कन्याकुमारी तक, वेस्ट बंगाल वेस्ट बंगाल से इधर अरबी समुद्र मुंबई तक बहुत बड़ा व्यापक हमारा राष्ट्र है, भूभाग है। और इसको एक कक्षा में लाने के लिए, एक धारा में लाने के लिए, यह देश का कार्य सुचारू ढंग से चलाने के लिए यह जिम्मेदारी भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी को संविधान बनाने के लिए दिया। और उनकी टीम और उनके अथक परिश्रम से हमारा पहला 26 जनवरी 1950 हम अपनी राष्ट्र की जो धारा है वो अनेकता में एकता, अन्य धर्म, अन्य भाषा, इसकी कोई गिनती नहीं, और एक सूत्र में लाकर हम लोग आज 73वां वर्धापन दिन मना रहे हैं। मुझे खुशी है आप लोगों को इतनी यहाँ उपस्थित होकर, प्रभु दादा के सानिध्य में आकर हर्षोल्लास के साथ मना रहे। वैसे ही जिन महानुभावों ने यहाँ तक हमारे लिए हमारा राष्ट्र पहुँचाया है, इसमें हर एक की भूमिका है। सारा भारत रहे सिपाही, शत्रु को दहशाने, टुकड़िया दास कहे स्फूर्ति हो, सबको भक्ति कराने। हमारा आज देश के बॉर्डर के ऊपर जो प्रहरी काम कर रहा है वो भी सिपाही, जो किसान हल चला रहा है वो भी सिपाही, जो बैंक में कंप्यूटर के सामने काम करता है वो भी सिपाही। कोई भी जो उसको काम मिला है, छोटा हो या बड़ा हो, लेकिन वो काम करते समय एक डिसिप्लिन होना चाहिए। जो जिस प्रकार एक सिपाही को शिस्त, गांभीर्य, यूनिटी, ये जो बातें हैं उनमें होती है, उस प्रकार हम लोगों ने कार्य करना है। जिस प्रकार स्वामी विवेकानंद जी ने भी कहा है, वतन ने मुझे क्या दिया, यह न सोचते हुए मैंने वतन को क्या दिया, ये बहुत बड़ी अहम एक चीज़ है। यह हम जो कार्य करते हैं ये राष्ट्र के लिए काम करता है। यह पहले हमारी सद्भावना होना चाहिए। जब तक ये सद्भावना निर्माण नहीं होगी तो कोई ये मनुष्य जीवन अपूर्ण, ऐसा मैं तो सोचता हूँ। देवहा घेवची नवे, जिस प्रकार हम देने की कोशिश करेंगे, इन रिटर्न हमारे लिए बहुत कुछ हासिल हो सकता है। सबसे पहले त्याग, सहिष्णुता, प्रेम, स्नेह, समता, बंधुता, ये इम्पोर्टेंट नीड है, आज की हमारी डिमांड है। और ये संविधान में सब कुछ बातें लिखी भी है। आज इसी पर्व पर आज हम गुरुकुंज निधि लिमिटेड का एक बहुत बड़ा उद्घाटन करने जा रहा है। बहुत बड़ी बढ़िया बात है। कमावणे, राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज ने ग्राम गीता में कहा है, कमावणे ही श्रीमंती नसून बचत ही खरी संपत्ति आहे। अपन हम जो काम करते हैं, जो हम लोग कमाते हैं, थोड़ा हमारे में से, हमारे कमाई से थोड़ा भाग आप 10% या 5% भी आप शिल्लक रखेंगे, वो जो आपका जो बैलेंस है, वो जो क्रेडिट है, वो राष्ट्र के उत्थान के लिए काम आता है। जिस प्रकार हम लोग कोई भी बैंक में जो डिपॉजिट रखते हैं, LIC में डिपॉजिट रखते हैं, अन्य इसमें अकाउंट में जो डिपॉजिट होता है, वो पूरा का पूरा पैसा वो राष्ट्र निर्माण में, पुल, अन्य जैसे वर्क है, जैसे प्रोडक्शन है, अस्पताल है, स्कूल है, यह पैसा अप्रत्यक्ष रीत्या इनडायरेक्टली हम लोग राष्ट्र के काम में आ सकते हैं। मेरी ओर से गुरुकुंज निधि लिमिटेड इस कार्यालय को, इस कार्य को बहुत बहुत ढेर सारी शुभकामनाएं। वैसे आप लोग सभी ने यहाँ उपस्थित होकर आज 53वां प्रजासत्ताक दिन में आप उपस्थित हुए हैं। मैं आपको भी ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ और आने वाला हर पल, हर क्षण
खुशियाँ भरा राष्ट्र के लिए निर्माण हो, यह कामना करता हूँ। इसी कामना के साथ मेरे 2 शब्द को यही विराम देता हूँ। थैंक यू सो मच। जय हिंद, जय भारत। धन्यवाद सर। या कंपनीचे ज्यांनी या कंपनीला पाठबळ दिलं आणि त्यांच्याच अधिपत्याखाली ही कंपनी CAच्या स्वरूपात छोट्या छोट्या गोष्टीपासून ज्या गोष्टी लागते आहे, कारण कुठल्याही संस्थेला CAचं फार महत्त्व आहे. आज आमच्यामध्ये उपस्थित वानकडे साहेब हे CA आहेत आणि यांच्याच अधिपत्याखाली आम्ही हे काम करतो आहे. ते या निधीबद्दल आणि डिपॉझिट कसं करता येईल, काय काय सिक्युरिटी राहील, थोडंसं आपल्याला मार्गदर्शन करेल अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. सर्वप्रथम मी श्री राऊत साहेब आणि त्यांच्यासोबत जे मेंबर होते ज्यांनी ह्या कंपनीची संकल्पना माझ्यापर्यंत आणली आहे की त्यांना ही उघडायची होती, तर त्या सर्व सभासदांना सगळ्यात प्रथम तर मी शुभेच्छा देतो की त्यांनी गुरुकुल निधी लिमिटेड ह्या कंपनीची स्थापना केलेली आहे. तर त्या सर्व सभासद आणि मेंबरांना मी शुभेच्छा देतो. तसंच ही संकल्पना सरांनी फक्त कंपनी म्हणून आणि आर्थिक बाब म्हणून आपल्या लक्षात आणली नाही, तर त्यांचा एक महत्त्वाचा उद्देश असा होता की आपल्या समाजातील जे गोरगरीब लोक आहेत त्यांनी बचत कशी करावी, त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी आपण कशी मदत करू शकतो, ह्या सगळ्या त्यांच्या डोक्यात विचार होते. सर जे संघटन चालवत आहेत त्यांच्या माध्यमात त्यांच्याशी खूप सारे लोक जुळले होते. तशा सगळ्या लोकांना सरांचं असं मत होतं की आपण त्यांना काही मदत करावी. फक्त आता महाराजांच्या विचाराच्या माध्यमातून जे लोकांना जोडतात त्या सगळ्या लोकांना विचाराच्या व्यतिरिक्तही आर्थिक पाठपुरवठा कसा करता येईल जेणेकरून ते आपलेही दैनंदिन जीवनात त्यांचेही डेव्हलपमेंट होऊ शकते. म्हणून सरांनी ही संकल्पना आपल्यासमोर मांडलेली आहे. खूप छान संकल्पना आहे. ह्या संकल्पनेच्या माध्यमातून जे काही लोक ह्या निधी कंपनीत जुळतील मेंबरच्या माध्यमातून त्यांना ह्या सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध होतील. याच्यात जे मेंबर म्हणून जुळतील त्यांना सेविंग अकाउंट ओपन करता येते, FD करू शकतात, ते फिक्स डिपॉझिट, RD अकाउंट राहू शकते. अशा पद्धतीने आणि डेली कलेक्शनसुद्धा अशा पद्धतीने जे काही लोक आहेत ते ह्या निधी कंपनीत आपली गुंतवणूक करू शकतात. तसंच भविष्यात त्यांना जर असं वाटत आहे की आम्हाला काहीतरी आर्थिक मदत मिळावी, कारण प्रत्येक वेळेस असं होते नॅशनलाइज किंवा मोठ्या शेड्यूल्ड प्रायव्हेट बँकेमध्ये लोन मिळणं कठीण होते. कधीकधी एक छोटीशी गरज असते 10-20 हजार रुपयाची, 50 हजार रुपयाची, ती मदत आपल्याला बँकेमार्फत मिळत नाही. तर ही निधी कंपनी अशा लोकांना जे यात मेंबर बनतील, आपली आर्थिक गुंतवणूक करतील, का ते कोणत्याही माध्यमातून असो, RD, FD किंवा त्याला काय म्हणतात डेली कलेक्शनच्या माध्यमातून ते पूर्ण करून केल्यानंतर आणि काही कंप्लायन्सेस पूर्ण केल्यानंतर हे जे गुंतवणूकदार आहेत मेंबर्स त्यांना ह्या निधी कंपनीच्या माध्यमातून अल्प मुदतीचे अल्प कर्ज भेटू शकते आणि ते आपले जे काही छोटे मोठे व्यवसायाशी संबंधित काही समस्या असतील किंवा काही आर्थिक अडचणी असतील त्या ह्या माध्यमातून दूर करू शकतात. तर ही संकल्पना तर मेन निधी कंपनीची अशीच आहे. बाकी सरांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देईल की त्यांनी मला एक चान्स दिला की आपल्यासोबत जुळावं, कारण राऊत साहेबांसारखेही लोक खूप कमी माझ्या जीवनात म्हणजे आढळलेले आहेत की जे फक्त म्हणजे आर्थिक विचार न करता एक सामाजिक विचार त्यांच्या डोक्यात, लोकांबद्दल त्यांचे एक छान लोकांबद्दल त्यांना काहीतरी काही वेगळं करावंसं असं वाटते. तर असे लोक खूप कमी मी जरी माझं आयुष्य खूप मोठं नसलं तरी मी ही गोष्ट अनुभवलेली आहे की अशा व्यक्तींच्या सहवासात मी आलो एक प्रकारे. तर की जे व्यक्ती फक्त म्हणजे
धार्मिक न म्हणता सामाजिक चळवळीत खूप समोर आहेत आणि त्यांचा म्हणजे जो लोकांकडे पाहायचा दृष्टिकोन आणि लोकांचा पाहायचा दृष्टिकोन त्यांच्याकडे मी मागच्या 2-3 महिन्यात अनुभवलेला आहे. म्हणजे इतका छान आहे की मी त्यांना म्हणजे आपलं पितातुल्य समजू शकतो. बस इतकं बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या निधी कंपनीला तुम्ही सर्व सभासद होऊन आपला पाठबळ द्यावा, आर्थिक आणि मौखिकही द्यावा, जेणेकरून ही कंपनी भविष्यात मोठं एक स्वरूप धारण करू शकते. एवढे बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, फार महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं. एकमेका सहाय्य करू अवघे दुरू सुपंथ हा आमचा लोगो आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय. बहुजनासाठी एकामेकाची आज आवश्यकता आहे. पंथ म्हणजे विचार, कुठलाही धर्म नाही, कुठलाही जात नाही. तो विचार मानवापर्यंत कसा नेता येईल, मानवामध्ये कसं प्रेम निर्माण करता येईल, या मागचा उद्देश आहे. आमचे सहकारी धीरज मडावी थोडंसं मार्गदर्शन करेल, मी त्यांना अशी विनंती करते, त्यांनी थोडं मार्गदर्शन करा. धन्यवाद साहेब. साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेमध्ये सरांसोबत मीही जॉब करतो आणि मागे ॲक्च्युली 18पासून आमची ह्या विषयावर चर्चा सुरू होते. त्यावेळेस आम्ही कॉपरेटिव्ह सोसायटीच्या विषयावर चर्चा करत होतो की कॉपरेटिव्ह सोसायटी बनवू म्हणून. पण कसं आहे की त्याचे आपले पॅरामीटर्स आहेत, त्याचे आपले नियम आहेत. पण त्यावेळेसच असं माहीत पडलं की भाई निधी कंपनी ही खूप चांगला एक पर्याय आहे. तर ह्या विषयावर सखोल माहिती घेतल्यानंतर मी माननीय दिगंबरजी वानखेडे यांच्यासोबत चर्चा केली आणि सरांसोबत ह्या विषयावर आम्ही फायनल केलं. आणि आम्ही चर्चा तर बरेच करत होतो. आज 2022मध्ये आम्ही ह्याला प्रॅक्टिकलमध्ये आणून घेतलेलं आहे आणि आपण ह्या विषयावर ह्याच्या मार्फत सामाजिक जे सरोकार आहेत त्या निभवू आणि जेही छोटे छोटे वेंडर्स आहेत त्यांना आर्थिक पाठबळ देऊ. आपण डिपॉझिट्स या सेविंगचं माध्यम निधी उभारू हे तर खरं आहे, पण कसं आहे की त्यांनाही बेसिकली कसं आहे की लोन्स वगैरे आपण देऊ शकतो, त्या जेणेकरून ते आपले ते डेली बेसची गरजा आहे ते पूर्ण करू शकतो. आणि बेसिकली हा निधी कंपन्या उभारण्याचा माध्यम हेच आहे, विचार हेच होता की भाई सामाजिक जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांना कसं आपण मदत करू शकतो. हे एक चांगला पर्याय आहे आणि त्याची आज 26 जानेवारी 2022मध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे. याच्यासाठी मी माननीय चंद्रभानजी राऊत व सहकारी यांना शुभेच्छा देतो आणि भविष्याचे जेही वाटचाल आहे त्यामध्ये आम्ही सगळे उभे राहू आणि त्यांना सहयोग करू. मी तर निश्चितही सोबत राहणार आहे, कारण सरांशी बऱ्याच गोष्टी मला शिकाव्या लागतात आणि समजाव्या लागतात. त्यांच्यासोबत बऱ्याच गोष्टीची मी चर्चा करत राहतो आणि टीम गुरुकुंडला मी पुन्हा या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि आपले 2 शब्द येथेच करतो. धन्यवाद. धन्यवाद धीरज भाऊ. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष आदरणीय रक्षकदादा यांना मी विनंती करते, त्यांनी आपलं 2 मनोगत व्यक्त करावं. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, या प्रजासत्ताक दिनानिमित्त एक सुंदर अशा उपक्रमाचं सुरुवात या गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखेतून होऊन आली. मी त्या उपक्रमाला जी मंडळी उपस्थित आहे आणि ज्यांनी या उपक्रमाची धुरा स्वीकारली त्या सगळ्यांचं खूप अभिनंदन करतो. मित्रांनो, प्रजासत्ताकाचा अर्थच होतो की
आम्ही ज्या लोकशाहीला स्वीकारलं, कारण जगामध्ये अनेक देश आहेत, कोणी राष्ट्रपती शासन स्वीकारलं, कोणी हुकुमशाही स्वीकारली, कोणी लोकशाही स्वीकारली, पण आम्ही लोकशाही स्वीकारत असताना या 73 वर्षामध्ये ज्या भारतीय संविधानाचा मूळ गाभा हा स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि प्रत्येक गोष्टीचं वैचारिक तुम्हाला एक स्वतंत्रता होती, त्या सर्व गोष्टीचा आम्ही उहापोह करतो, चर्चा करतो. आपल्याकडे एक मजेदार असतं की आम्ही शुभेच्छा देऊन मोकळं होतो. मग त्या वाढदिवसाच्या असो, प्रजासत्ताकाच्या असो, स्वातंत्र्याच्या असो, आणि ज्या दिवशी ज्या वेळेस आम्ही शुभेच्छा देतो त्याच्यानंतर आमच्या वेगळ्या एका कार्याला आणखी सुरुवात राहते. म्हणजे मुळात जी मनोवृत्ती आपल्यामध्ये असते, जे वाईट विकृती आपल्यामध्ये असते, त्या वाईट विकृतीचं समर्थन करत करत आम्ही आमचं जीवन जगत असतो. तुम्ही पाहाल असं की काल काही मेडिकल स्टुडंट त्यांचा मोठा अपघात झाला. काय कारण होतं त्या अपघाताचं? त्या अपघाताच्या मुळाशी रात्री आपली मुलं कुठे जातात आणि रात्री ती मुलं कुठल्या तरी पार्टीत बसली असतील आणि ते जो काही जल्लोष केला असेल त्यांनी, तर लोक मनोरंजनाला आनंद समजतात. मनोरंजन हे आनंद नाही आहे. मनोरंजनाचा अर्थ होतो की डीजेचा आवाज खूप मोठा केला, तरुण पोरं नाचून आली, पण त्यांना हे माहीत नाही की शेजारी पाजारी राहणारे जे वयोवृद्ध आहेत त्या म्हाताऱ्यांना या डीजेचा त्रास होऊन आला, त्यांचे हार्टचे बीट वाढले आहेत, त्यांना दुःख होऊन आलं, त्यांची प्रकृती ढासळू शकतो, एखाद्याला अटॅक येऊ शकतो, एखादा मृत्यू पाहू शकतो. पण त्याच्या मृत्यूची चिंता न करता मी नाचण्यामध्ये स्वतःला आनंद समजतो. तो आनंद नाही आहे, ते मनोरंजन आहे. आणि मनोरंजन हे नेहमी कोणाला तरी त्रास देतं, कोणाला तरी दुःख देत असतं, ते मनोरंजन असतं. आणि आनंद कशाला म्हणतात की मी पण सुखी आहो, पण दुसऱ्याच्या दुःखामध्ये मी माझ्या काहीतरी हातभार लावतो आणि तेव्हा त्यालाही आनंद होतो आणि माझ्याही डोळ्यात आनंदाचे अश्रू असतात. मला समाधान मिळतं की मी त्याला काहीतरी दिलं आणि त्याला समाधान मिळतं की माझ्या दुःखाच्या वेळेस कोणीतरी मदतीचा हात दिला, याला आनंद म्हणतात. आणि आपण आनंद शोधण्याच्या मागे नसतो, तर आपण मनोरंजन शोधण्याच्या मागे असतो. आजही आपण आपल्या राष्ट्रीय सणांना सुद्धा मनोरंजन करून टाकलं. शेवटी प्रजासत्ताक म्हणजे काय आहे? आपण उठतो, कोणीतरी शासनाला शिव्या देतो, कोणीतरी म्हणतो की हे राजकारणी असे आहेत, अमुक तसे आहेत. मला एक सांगा की या देशामध्ये ज्या ज्या वाईट गोष्टी घडतात, त्या वाईट गोष्टी घडण्यापाठीमागे फक्त एक व्यक्ती जबाबदार नाही आहे, प्रत्येक व्यक्ती त्याला जबाबदार आहे. मी जेव्हा निवडणूक येते तेव्हा लोकशाही म्हणून स्वीकारतो, पण मी त्याच्यातही पाहतो की माझ्या जातीचा उमेदवार आहे का, माझ्या धर्माचा उमेदवार आहे का. मग आम्ही धर्माचा द्वेष आमच्यात वाढवतो आणि तो धर्माचा माणूस निवडून येऊ नये, अमक्या जातीचा माणूस निवडून येऊ नये. ही जर लोकशाहीची तुमची व्याख्या असेल आणि तुम्ही म्हणाल की बुवा या लोकशाहीकडनं आम्हाला चांगला न्याय मिळाला पाहिजे, चांगल्या सुखसोयी मिळाल्या पाहिजे. मित्रांनो, तुम्ही पहा की आज आमच्याकडे काय झालं की प्रत्येक धर्माचे धार्मिक स्थळं फार चकाचक झाले, पण आम्ही कधी असं म्हटलं नाही. आमच्या लोकप्रतिनिधींना हे नाही म्हटलं की तुम्ही धार्मिक स्थळांना चकाचक करा, तुम्हाला काय वाटतं ते करा. पण आमच्या इथले ज्ञान मंदिर सुद्धा तेवढेच चांगले आणि तेवढेच आजच्या ग्लोबल परिस्थितीमध्ये, आजच्या जागतिकीकरणामध्ये आमचा विद्यार्थी हा त्या शिक्षणामध्ये टिकला पाहिजे. त्या जागतिकीकरणामध्ये आमचा पोरगा संघर्ष करत, स्पर्धा करत तो सामोर गेला पाहिजे, ही आपण कधीही मागणी करत नाही. म्हणजे मी जर एखाद्या गुरुदेव स्वामींना मानत असेल तर मी 10 लोक गोळा करतो आणि माझ्या गावामध्ये प्रार्थना मंदिर झालं पाहिजे, तुकडोजी महाराजांचा पुतळा बसला पाहिजे, याच्या पलीकडचं डोकंच आम्हाला नाही आहे. कारण आम्ही ग्रामगीता वाचत नाही, आम्ही प्रार्थना कधी म्हणतो, फक्त प्रार्थना जगत नाही. म्हणजे धार्मिकता कशात आहे? धार्मिकता मंदिराच्या उभारण्यामध्ये नाही आहे, मस्जिद उभारण्यामध्ये नाही आहे, चर्च उभारण्यामध्ये नाही आहे. धार्मिकता ती आहे
की माझ्यासोबत राहणारा प्रत्येक माणूस माझ्या इतका चांगला जगता येईल का, त्याला सुद्धा माझ्यासारखं जगता आलं पाहिजे, तो सुद्धा सुखासमाधानाने जगला पाहिजे. याला लोकशाही म्हणतात, याला प्रजासत्ताक म्हणतात. नाहीतर एक जण अन्याय करून आला आणि हजारो गुलामासारखे जगून आले. आज काय होऊन आलं की एकीकडे आपण प्रत्येक ठिकाणी पहा, एक मोठा समूह या देशामध्ये, एकीकडे भारत आहे, दुसरीकडे इंडिया आहे. इंडियामधले लोक सुखासमाधानाने जगतात आहे, त्यांच्याकडे पेन्शन आहे, त्यांच्याकडे मोठमोठे पगाराचे गलेलठ्ठ पगार आहे, त्यांच्याकडे प्रत्येक मेडिकल फॅसिलिटीपासून सगळ्या सुविधा आहे. ते बिमार पडले तर टाटा मेमोरियलमध्ये जाऊन दुरुस्त होऊ शकतात. पण माझा गरीब शेतकरी, शेतमजूर किंवा मजदूर माणूस जेव्हा बिमार पडतो त्याला मेडिकलच्या त्या संघर्षामध्ये आपलं ट्रीटमेंट घ्यावं लागतं आणि त्या संघर्षामध्ये ट्रीटमेंट घेत असताना त्याला काय त्रास होतो याचं आम्ही कधी चिंतन करत नाही. अशी तफावत या लोकशाहीमध्ये होत आहे. ही लोकशाहीची तफावत दूर व्हावी हीच तुकडोजी महाराजांची इच्छा होती. ते सुद्धा आपल्या भजनात म्हणतात, अमुचा देश सुखाची खान, यासी येश देव भगवान. आमच्या देशाइतकं नैसर्गिक सौंदर्य, नैसर्गिक साधन संपत्ती जगातल्या कुठल्याच देशात नाही आहे. पण आमची साधन संपत्ती आम्ही फक्त कुठल्या तरी धार्मिकतेच्या, जातीयतेच्या, संप्रदायवादाच्या फक्त जंजाळात फसून तिथेच संपवली आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनी एक सुंदर उपक्रम या ठिकाणी राऊतदादा आणि त्यांच्या मित्रांनी सुरू केलेला आहे. मित्रांनो, पतसंस्था अनेक उघडतात. अलीकडे पतसंस्था किंवा या पैशाचे व्यवहार जिथे होतात तिथे माणसाच्या मनामध्ये धडकी भरते की काय होईल, बरोबर होईल की नाही, बरोबर चालेल की नाही. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की आम्ही सुद्धा एक न्यूजपेपर मागच्या कोरोनाच्या पिरियडमध्ये एक न्यूजपेपर काढला. न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र काढणं सोपं आलेलं नाही आहे. इथे मोठमोठे भांडवलदार, करोडपती येऊन बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही 10-12 मित्र का काढला तर आमचा एक काही गरीब मित्र जे वर्तमानपत्रात काम करत होते ते बेरोजगार झाले होते. आम्ही असं ठरवलं की आम्ही 25-25 हजार रुपये गोळा करू आणि त्याच्यातून एक भांडवल उभं करू. आपण तो पेपर सुरू करू. किती दिवस चालतो, किती दिवस चालत नाही. कारण आपल्याकडे कसं होतं की एखाद्या गोष्टीची सुरुवात करायच्या आधी त्याच्या वाईट परिणामाचा पण विचार केला पाहिजे इथपर्यंत निश्चित आहे. पण आपल्याकडे काही लोक निगेटिव्ह विचार करणारे जास्त असतात आणि अलीकडे तसं आहे, पॉझिटिव्ह म्हटलं की भीती वाटते आणि दुसरीकडे लोक म्हणतात पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक पॉझिटिव्ह मरण्याची भीती दाखवते, दुसरा पॉझिटिव्ह जगण्याची हिंमत देते. तर आम्ही कुठला पॉझिटिव्ह स्वीकारायचा. आणि या ठिकाणी ही पतसंस्था निर्माण केल्यानंतर ती चालवत असताना तिथल्या प्रत्येक मेंबरने एका गोष्टीचा संकल्प आधी करा की मी या पतसंस्थेच्या उत्पन्नातून मी कुठलंही म्हणजे जे खर्च व्यक्तिगत आहे, सामुदायिक खर्च नाही पण व्यक्तिगत खर्च. आम्ही आलो मित्र 4 आले, त्यांनी जर आपल्याला दिवसभर चहाच पिऊन आले, दिवसभर फराळच करून आले, दिवसभर तुम्ही जर तुमच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा ताळमेळ जर कुठल्याही उपक्रमात ठेवला नाही तर तो उपक्रम खूप दिवस चालत नसतो. म्हणून हा उपक्रम खूप चांगला आहे. कारण अमर्त्य सेन हा जागतिक लेवलचा अर्थतज्ञ आहे. त्या अमर्त्य सेननी बांगलादेशला स्वयंपूर्ण केलं. जो बांगलादेश तुमच्या माझ्या डोळ्यासमोर निर्माण झाला आणि आज तो बांगलादेश कुठल्याही देशासमोर भिकेचं कटोरं घेऊन उभं राहत नाही. कधी कोणाला भीक मागताना तुम्ही बांगलादेशची कुठला बातमी पाहिली नसेल. अमर्त्य सेननी या छोट्या छोट्या निधी म्हणजे पतसंस्थांच्या जाळ्यातून त्या देशामध्ये स्वयंरोजगार निर्माण केला, मोठा रोजगार निर्माण केला आणि त्यातून तिथली तरुण पोरं ही रोजगाराकडे वळली. हीच भूमिका राऊतदादा आणि त्यांच्या मित्रांची आहे की अशा प्रकारचा एक उपक्रम ज्यातून आपण आपलाच पैसा आपल्याच कामासाठी. पण मला वाईट एक गोष्ट वाटतं की आमची एक पतसंस्था आहे, अनंत क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त लेक्चरर आहे. बबनराव तायवाडे आमचे त्याचे त्या निर्माते आहे, अध्यक्ष आहेत. मी पाहिलं तिथे की ज्यांचा लाखो रुपये पगार आहे तो प्राध्यापकसुद्धा
कर्ज घ्यायच्या रांगेमध्ये राहतात. मला कधी कधी हसायला येतं की तू एवढा मोठा पगार कमवणे, जर तुला बचत समजत नसेल, बचत कसा करावी हे जर समजत नसेल. आपल्याकडे आपण पाहिलं असेल ना की मुलीच्या लग्नाला जेव्हा आपण निघतो तेव्हा लग्न मुलीचं 25व्या वर्ष 25 जवळजवळ वर्षाची ती झालेली असते आणि आम्ही लग्न करायला निघतो. मुलगा पाहायला येतो तर मुलाच्या नातेवाईकांना ते सांगतात किंवा मुलगी पाहून घ्या, पण यावर्षी काही आपल्याला लग्न करता येणार नाही, पैशाची जुळवाजुळव करावं लागेल. मला एक समजलं नाही की 25 वर्ष पोरगी तुमच्या घरामध्ये आहे आणि तुम्हाला जर अक्कल नसेल तिच्या लग्नासाठी आपल्याला काहीतरी खर्च येणार आहे आणि 25 वर्षात आपण तिच्यासाठी कुठलीही बचत करू शकत नसेल, तर मित्रांनो हे लक्षात ठेवा, तुमचा संसार कधी सुखाचा नाही आहे. कारण ज्या व्यक्तीला बचतीचं जर हे नसेल, तुम्ही एक मधमाशी किती लहानशी असते, तिला कुठून एवढी अक्कल असते. एवढीशी मधमाशी, तिला कोणी सांगत नाही की अमक्या फुलातून मध गोळा कर, ती दूर दूर उडते, वेगवेगळ्या फुलातून मध गोळा करते आणि मध ती मधाच्या पोळ्यामध्ये नेऊन संग्रह करते. तिला संग्रह समजतो आणि ते संग्रह केलेलं मध आम्ही हजारो मधमाशांना मारून स्वतःच्या भल्यासाठी वापरतो. पण ते शहद निर्माण करताना तिला काय त्रास झाला. असंच होतं, एखादी संस्था उभी करताना त्या संस्थेच्या पायात भरणी करणाऱ्यांना काय त्रास होतो तो त्रास कोणालाच माहीत नसतो. पण नंतर त्या संस्थेचे फळं आल्यानंतर त्याला चाखण्यासाठी, त्या फळाचा स्वार्थ जेव्हा उभा होतो ते फळ हस्तगत करण्यासाठी, तेव्हा मग त्या संस्थेची विल्हेवाट लागून जाते. मला असं वाटतं की या ठिकाणी जे काही मंडळी राऊतदादांसोबत काम करतात आहे ते निस्वार्थ भावनेतून तुम्ही काम करा, तुम्हाला यश निश्चित येईल. कारण चांगल्या गोष्टीच्या मागे परमेश्वर जो निसर्ग असतो तो सुद्धा तुमच्या पाठीशी असतो. सत्यसंकल्पाचा दाता परमेश्वर म्हणतो आपण, तो तुम्ही सत्यसंकल्प केला आणि तो तुमचा संकल्प पूर्णत्वास गेला पाहिजे एवढी अपेक्षा गुरुदेवाला करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय गुरु. राष्ट्रगान जनगीत. नायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. राष्ट्रवंदना. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा, निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ति कराने, सत्यशील निर्मल मन से वीरों को उपजाने, सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख सजवाने, रंग राव पंडित भिखारी सबको सुख दिलवाने. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा, पुरुष हटे यह सारा, देश कलंक मिटाने, सबके मन कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ाने, सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने, ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने,
सारा भारत रहे सिपाही शत्रु को दर्शाने टुकड़ा दास कहे स्फूर्ति हो सबको भक्ति कराने विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा भारत देश हमारा। श्री गुरुदेव की जय श्री गुरुदेव की जय बोलो भाई श्री गुरुदेव की जय वंदनीय तुकडोजी महाराज की जय सभी साधु संतन की जय अपने अपने माता पिता की जय भारत माता की जय।